मुंबईतल्या घाटकोपर भागामध्ये मराठी गुजराती वाद पेटलाय। इथल्या एका सोसायटीमध्ये 4 मराठी घरं आहेत आणि संपूर्ण इमारत ही गुजराती रहिवाशांची। गुजराती रहिवाशी मराठी कुटुंबांना त्रास देत असल्याचा आरोप होतोय। तर तुम्ही मराठी लोक हे अस्वच्छात आणि मच्छी मटण खातात असं म्हणत त्रास दिला जात असल्याचा आरोप होतोय। मराठी माणसाला खालच्या दर्जाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय आणि या घटनेनंतर मनसेनं सोसायटीत जाऊन गुजराती रहिवाशांना दम दिलाय। आमचे काल मी जो काही व्हिडिओ बघितला मला अजून पूर्ण माहिती मिळाली नाही, पण आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे गेलेले आणि जे राजसाहेबांनी सांगितले ती भूमिका आमची कायम आहे। जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। अमोल, काय नेमकी सगळी घटना आहे, काय नेमकी या संदर्भातले आणखी सविस्तर तपशील आहेत? नक्कीच हा जो व्हिडिओ समोर आलेला आहे घाटकोपर मधील ही सोसायटी आहे आणि या सोसायटीमध्ये गेल्या काही दिवसांपासून जी मराठी कुटुंब राहत होती त्यांना गुजराती भाषिकांकडून टार्गेट केलं जात होतं असा आरोप या ठिकाणी केला जातोय। आणि घाटकोपर मधील हे पहिलंच प्रकरण नाहीये गुजराती विरुद्ध मराठी असा वाद रंगण्याची। याच्या आधी देखील अनेक ज्या बातम्या आहेत या घाटकोपर मधून येत होत्या। मराठी फलकांचा मुद्दा असो किंवा गुजराती बहुल इमारतींमध्ये मराठी माणसांना जे होणाऱ्या ज्या असुविधा असतील किंवा त्यांच्याकडून गुजराती भाषिक लोकांकडून टार्गेट करण्याची प्रकरणं असतील ती आज देखील घाटकोपरमध्ये समोर आलेली आहेत। त्यामुळे आता पुन्हा एकदा जर हे प्रकरण समोर आलेलं आहे त्याच्यामुळे नेमकं आता या संदर्भात पुढे काय कारवाई होते आहे, कारण की हे जे प्रकरण घडलेलं आहे त्याच्यामध्ये मनसेचे कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि त्यांनी तेथील नागरिकांना या संदर्भात जाब विचारला होता। परंतु आता वारंवार मुंबईच्या उपनगरांमध्ये मुलुंड असेल किंवा घाटकोपर असेल या ठिकाणी असे वाद समोर येताना दिसत आहेत। त्यामुळे या संदर्भात आता नेमकं आता मुंबईमध्ये असा वाद का रंगतोय आणि याच्यावर नेमकं आता सोल्युशन काय असणार आहे याच्याकडे आता विचार करणं गरजेचं असणार आहे। ठीक, अमोल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। अमोल पेडणेकर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।